नमस्कार मित्रांनो, मी नितेश परब. सकाळचे वाजले 8:30 आणि मी आत्ता आलो आहे मध्य प्रदेशमध्ये ओंकारेश्वर या ठिकाणी. आम्ही काल निघालो आहोत मुंबईवरून संध्याकाळी 7:30 वाजता. मध्ये हॉल्ट घेत आलो आहे आम्ही. म्हणजे एक हॉल्ट घेतला जेवणासाठी ते 9:30 वाजता, नंतर दुसरा हॉल्ट घेतला टी ब्रेकसाठी ते 11 वाजता घेतला. त्याच्यानंतर मग नॉर्मल वॉशरूम ब्रेक वगैरे असे घेत सकाळपर्यंत आम्ही पोचलो. 7:30पर्यंत पोचलो आम्ही ओंकारेश्वर या ठिकाणी. तर आमचा प्लॅन आहे तर आधी फ्रेश होऊन ओंकारेश्वर या मंदिरात जायचं. आम्ही ओंकारेश्वर मंदिरामध्ये जाणार, दर्शन घेणार. त्याच्यानंतर मग आम्ही उज्जैनला जाणार. उज्जैनला जायला निघणार. ते बघू आता किती वाजता निघू. आत्ता तर वाजले 8:30. आम्ही आहोत 8 जण आणि 2 कार घेऊन आलो. तर ही आमची पहिली नाही दुसरी रोड ट्रिप आहे. पहिली तर आम्ही नाशिकला गेलेलो, त्याचा ब्लॉग नाही बनवला आहे मी, पण या रोड ट्रिपचा स्पेशली ब्लॉग बनवतो आहे. आणि खूप महिन्यानंतर मी हा ब्लॉग बनवतो आहे. ॲक्च्युली खूप मोठाच ब्रेक झाला आहे माझ्या ब्लॉगिंगमध्ये. तर बघू, एक्साइटमेंट आहे, मजा येते. रोड ट्रिप तर चांगली होती, काही अडथळे तर आले नाही रोड ट्रिपमध्ये. हॉटेलमध्ये थांबलो सकाळी. आता थोडं फ्रेश होऊ. त्याच्यानंतर म्हणजे आता थोडेजणं फ्रेश व्हायला गेलेत. मग आता मी पण जाईन फ्रेश होऊन थोडं मस्तपैकी शॉवर वगैरे घेईन. नंतर आम्ही ओंकारेश्वरचे दर्शन घ्यायला निघणार. तर मजा येते. स्टे ट्यून. हे आहे ओंकारेश्वरचं ठिकाण. आम्ही मंदिराच्या आधीच थांबलो आहोत. थोडंफार एक्झॅक्ट तो रोड दिसतोय तिथून आम्ही आलो आहे. तो आला. ओंकारेश्वरला येताच आम्ही निघालो मंदिराकडे. मंदिर ते पार्किंग 10 मिनिटाचं अंतर आहे. जर तुम्ही पब्लिक व्हेकल किंवा प्रायव्हेट व्हेकल घेऊन येणार असाल तर इथे 100 रुपये चार्जेस घेतात. मंदिराकडे जाताना इथे बरेच रेस्टॉरंट, स्ट्रीट फूड शॉप पण दिसतात. तर तुम्ही इथे नाश्ता किंवा जेवण पण करू शकता. ओंकारेश्वरला येताच आम्ही नर्मदा नदीचे दर्शन घेऊन निघालो मंदिराकडे. मंदिराकडे जायला तुम्हाला या ब्रिजवरून म्हणजेच मामलेश्वर सेतू वरून चालत पोचणार मंदिरात. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे नर्मदा नदीच्या काठेवर वसलं आहे. ज्या काठेवर हे मंदिर आहे नर्मदा नदीच्या पाण्याने घेरलं आहे, जे ओम आकाराचं दिसतं. त्यामुळे या जागेला ओंकारेश्वर म्हणतात. 12 ज्योतिर्लिंगामधून ओंकारेश्वर हे 4थं स्थान आहे. आणि या मंदिरात ज्योतिर्लिंग आहे हे पंचमुखी रूप स्थापित आहे. या जागेवर 33 कोटी देवी देवतांचं स्थान आहे. मित्रांनो, आम्ही आलो आहे उज्जैनमध्ये. हा आमचा प्रशांत दादा द पाटील, बबली द बॉय, मयूर द बॉय. तो काढतोय स्नॅप. मला तर ओळखताच. आणि इकडे पाऊस पडतोय भारीवाला. आता आपलं ओंकारेश्वरचं दर्शन झालं. तर तुला कसं वाटलं? गर्दी थोडी जास्त होती. थोडी जास्त होती.
आमचं दर्शन व्हायला तर 2 तास लागले बाबा. खूप लाईन होती. त्याच्यामध्ये 1 तास आरतीसाठी गेला. ती पण 12:20 ते 21 पर्यंत आरती होती. अबली कसं चाललंय मग उज्जैन? एकदम मस्त. झोप काय पूर्ण होत नाही. झोप काय झोपायचं नाही रे. कशाला झोपायचं? काहीतरी बोल. मजा तर येते, फक्त झोप पूर्ण होत नाही. काल रात्रीपासून गाडीतच आहे. आता झोप फक्त आंघोळीला रूम घेतलेला. बघूया आज रात्री तरी झोप मिळते का. अरे मिळेल रे झोप. काय जोरातच आला रे पाऊस. कसा दिसेल तुम्हाला? हा आमचा सनरूफ आहे. ही आमची विंडशील्ड आहे. पाऊस पडते. पाऊस होतोय मित्रा, जोरात आलाय. उज्जैनला पाऊस पडल्यामुळे जास्त व्हिडिओ करता आले नाही, तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल. ते उज्जैनचा असेल महाकाल. तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा अँड फॉलो करा.